हॅलो. तर आज विशेष काय, तर आज आहे माझ्या पिल्लूचा पहिला वाढदिवस. कुठल्याही आईवडिलांना आपल्या स्वतःच्या वाढदिवसाविषयी खूप काही वाटत नाही, पण मुलांच्या वाढदिवसाचा मात्र खूप जास्त आनंद असतो. आणि पाहता पाहता माझा पिल्लू 1 वर्षाचा कधी झाला समजलंच नाही. पण डिलेव्हरीचा टाईम पिरियड आठवला तर माझ्या अंगावरनं काटे उभे होतात. पण या सर्व गोष्टी सहन करून बाळाला जन्माला आणतात, तिलाच तर आई म्हणतात ना. तर आज ना सकाळपासून माझ्या पिल्लूचे खूप जास्त लाड चालले होते आणि का माहिती नाही, आज सकाळपासूनच पिल्लूचं मूड खूप छान होतं. मस्त आनंदात वाटत होता. त्यानंतर आम्ही गावाला आलोत, कारण वाढदिवस गावी होता. तिथे आल्यावर बघितलं की मस्त पेंडाल टाकलेला आहे, पण तो पेंडाल बाजूच्या घरचा होता आणि मी सासू सासऱ्यांची मजा घेत होती की तुम्ही तर आम्हाला सरप्राईज दिलं, म्हणजे वाढदिवस मोठा करत आहे. तर ते हसत होते, कारण वाढदिवस घरच्या घरीच करायचं ठरलं होतं आणि आम्ही मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की सासू सासरे प्रयागराजला गेलेत म्हणून. तर त्यांनी तिथून काही गळ्यात घालायच्या माळा आणल्या होत्या, तर ते आम्हाला दाखवत होत्या. सासूबाईंनी ना धागेसुद्धा बांधून दिलेत. धागे, तीर्थ किंवा प्रसाद वगैरे या सर्व गोष्टी आपापल्या विचारांवर डिपेंड करतात, नाही का. आजूबाजूंच्या काही काकू आल्या होत्या, त्यांनीसुद्धा निवांशचे लाड केले आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर आम्ही गजानन मंदिरात आलो, कारण आज गजानन महाराजाचा प्रगट दिन पण आहे. निवांशचा वाढदिवस प्रगट दिनाच्या दिवशी आल्याने घरातले जास्त आनंदात होते, कारण डिलेव्हरीच्या वेळेला मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेली होती ना, तेव्हा जस्ट निवांश व्हायच्या थोड्या वेळ आधी वार्डातल्या एका काकूंनी गजानन महाराजांचा फोटो आणि प्रसाद घरी आणून दिला होता आणि त्यानंतर निवांश झाला. वाढदिवससुद्धा प्रगट दिनाच्या दिवशी आल्याने घरातले आणखी जास्त आनंदात होते. आणि दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये निवांशला आम्ही शेगावलासुद्धा दर्शनाला घेऊन गेलो होतो. तर आम्ही मंदिरात आलो, दर्शन घेतलं आणि महाप्रसादसुद्धा घेतला आणि इकडे सायंकाळच्या महाप्रसादाची तयारी सुरू आहे. घरी आलोत आणि माझ्या केसांना स्ट्रेटनिंग करायचं होतं. विचार करतच होती तर माझ्या वहिनींकडे स्ट्रेटनर होतं, मग त्यांनीच माझे केस जे आहे स्ट्रेट करून दिले. तर यानंतरचा जो व्लॉग कंटिन्यू करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. बाय.